15 वर्ष त्या बापानं वारी सोडली नाही. कारण त्याला वाटत होतं त्याचा मुलगा अजूनही विठ्ठलाच्या वाटेवर कुठेतरी चालत असेल. आषाढ महिन्याचा पाऊस होता. टाळ मृदंगाचा आवाज दूरवरून येत होता. हजारो वारकरी ज्ञानोबा माऊली, तुकाराम म्हणत पंढरपूरच्या दिशेनं चालत होते. त्या गर्दीत एक बाप होता. पांडुरंग नाव त्याचं. साधा शेतकरी, अंगात पांढरी कापडं, गळ्यात तुळशीची माळ. दरवर्षी आषाढी वारी म्हणजे त्याच्यासाठी देवाशी झालेली भेट होती. त्या वर्षी त्यानं आपल्या 7 वर्षांच्या मुलाला पहिल्यांदाच वारीला आणलं होतं. मुलाचं नाव विश्वास. छोटं होतं ते, पण त्याचे डोळे मात्र पांडुरंगाच्या चित्रासारखेच मोठे होते. बाबा, विठ्ठल कसा दिसतो? पांडुरंग हसला. म्हणाला, आपण पोचलो की दिसेल रे. तू फक्त माझा हात सोडू नकोस. त्या छोट्या विश्वासनं बापाचा हात घट्ट धरला. पण त्या दिवशी पावसानं जोर धरला. गर्दी वाढली. टाळ जोरात वाजू लागले. दिंडी एकाएकी पुढे सरकली. पांडुरंगनं मागे वळून पाहिलं. विश्वासचा तो छोटा हात त्याच्या हातात नव्हता. विश्वास? पण त्याच्या आवाजाला उत्तर नव्हतं. फक्त टाळांचा आवाज होता, पावसाचा आवाज होता आणि हजारो पायांचा आवाज होता. पण विश्वासचा नव्हता. विश्वास, विश्वास. पांडुरंग धावला, ओरडला, प्रत्येक दिंडीत डोकावला. वारकऱ्यांना विचारलं, पोलिसांना सांगितलं. पण विश्वास कुठेच दिसला नाही. त्या रात्री पंढरपूरच्या चावडीत पांडुरंग एकटाच बसला होता. जवळच्या दिव्याची ज्योत हळुवारपणे थरथरत होती. त्याच्या डोळ्यांतून अश्रू नव्हते, फक्त एक मोठं रिकामेपण होतं. घरी परतल्यावर सुमननं, त्याच्या बायकोनं दरवाजा उघडला. विश्वासला न पाहता तिनं एकच प्रश्न विचारला, माझा विश्वास कुठाय? त्या प्रश्नाचं उत्तर पांडुरंगाकडे नव्हतं. त्यानंतर सुमन बदलली. रात्र रात्र झोप नाही, अन्न नाही. कधी विश्वासची खेळणी उचलायची, कधी त्याचे छोटे कपडे छातीशी धरायची. एक दिवस पांडुरंगनं पाहिलं, सुमन विश्वासच्या एका जुन्या छोट्या चपलेला हातात धरून बसली होती. फक्त बसली होती, काही बोलत नव्हती. त्या एका चपलेत तिचं सगळं होतं. गावातले लोक सहानुभूतीनं म्हणायचे, सोडा आता, इतक्या मोठ्या गर्दीत हरवलेला मुलगा परत येत नाही. पण पांडुरंगनं तसं कधी म्हटलं नाही आणि सुमननं तर कधीच नाही. पण मनात माहीत होतं दोघांना, सांगता येत नाही ते दुखणं सहन करत राहण्यापलीकडे काहीच नसतं. पुढच्या वर्षी आषाढ आला. गावातले वारकरी निघाले. पांडुरंगही निघाला. सुमन दरवाजात उभी राहिली. म्हणाली, आता कशाला जाता? देवानं काय दिलं आपल्याला? पांडुरंग थांबला, मागे वळला, पण काही बोलला नाही. त्यानं तुळशीची माळ गळ्यात घातली आणि निघाला. वारीत तो प्रत्येक लहान मुलाकडे पाहायचा, प्रत्येक चेहरा न्याहाळायचा. कदाचित विश्वास इथेच असेल कुठेतरी. पण वारीत फक्त भक्ती होती, विश्वास नव्हता. असे 3 वर्ष गेले, 5 वर्ष गेली, 10 वर्ष गेली. सुमन आतून रिकामी होत गेली. बोलणं कमी झालं, हसणं बंद झालं. फक्त सकाळ संध्याकाळ देवापुढे दिवा लावायची, तेवढंच उरलं होतं तिच्यापाशी. पांडुरंग शेत करायचा, घर चालवायचा आणि दरवर्षी वारी करायचा. वर्ष जात होती तसे पाय जड होत होते. तळपायाला भेगा पडल्या होत्या, खांदे थोडे वाकले होते. पण वारीची वाट त्यानं कधी चुकवली नाही. एकदा एक गावकरी त्याला म्हणाला, पांडुरंगराव, आता सोळा हे. विठ्ठल असता तर इतक्या वर्षात दाखवला नसता का? पांडुरंग शांतपणे म्हणाला, विठ्ठल विसरत नाही,
मीही विसरणार नाही. त्या उत्तरावर कुणाकडे काही बोलण्यासारखं नव्हतं. 12व्या वर्षी सुमन आजारी पडली. ताप उतरेना, अंग थकलं, श्वास हळूहळू जड झाला. एक रात्र तिनं पांडुरंगाचा हात हातात घेतला. हळूच म्हणाली, आता शोध सोडा, तुम्ही खूप थकलात. पांडुरंग म्हणाला, तू आधी बरी हो, बाकी बघू. सुमननं डोळे मिटले. क्षणभर शांत राहिली. मग हळुवारपणे म्हणाली, माझ्या विश्वासला सांगा, आईनं त्याची वाट पाहिली होती. त्या रात्री सुमन गेली. घरात रात्रभर शांतता होती. पांडुरंग तिच्याजवळ बसून राहिला. बाहेर दूरवर कुठेतरी रातकिडे ओरडत होते. पहाटे तो उठला. देवापुढे दिवा लावला, हात जोडले आणि हळूच म्हणाला, देवा, तिनं शोध सोडायला सांगितलं, पण तू सांगितलेलं नाहीस अजून. त्या एका वाक्यात 15 वर्षांचं दुखणं होतं. आणि तरीही न तुटलेला विश्वास होता. पुढच्या आषाढात पांडुरंग पुन्हा निघाला. एकट्यानं. 15वी वारी होती ती. पांडुरंग थकला होता. केस पांढरे झाले होते. पाय जड होते. पण पाऊल थांबलं नव्हतं. दिंडी पुढे सरकत होती. टाळ वाजत होते. पाऊस हळुवारपणे पडत होता. चिखलानं माखलेल्या पायवाटेवरून शेकडो वारकरी एक सुरात चालत होते. एका वळणावर एका तरुणाचा आवाज कानावर आला. तो शांतपणे अभंग म्हणत होता, विठ्ठल विठ्ठल, माझ्या मना भेटला विठ्ठल. पांडुरंगाचं पाय थांबले. तो आवाज कुठेतरी ऐकला होता, कधीतरी, खूप पूर्वी. त्यानं त्या तरुणाकडे वळून पाहिलं. 22 वर्षांचा असेल. डोळे मोठे, शांत. गळ्यात तुळशीची माळ होती. त्या माळेवर एक छोटं विठ्ठल लॉकेट होतं. पांडुरंगानं ते लॉकेट ओळखलं. 15 वर्षांपूर्वी त्याच्याच हातांनी त्या लहान मुलाच्या गळ्यात घातलेलं होतं ते. विश्वास? आवाज कापरा होता. त्या तरुणानं थांबून पाहिलं. काही क्षण तो फक्त त्याच्याकडे बघत राहिला. जणू कुठल्या तरी जुन्या स्वप्नाचा धागा हाती लागत होता. त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. आणि मग एक ओळखीची भावना. तुम्ही पांडुरंग बाबा? पांडुरंगला उत्तर देता आलं नाही. घसा दाटून आला. हात थरथरले. विश्वास पुढे आला. त्यानं बापाचा हात हातात घेतले. म्हणाला, बाबा, मला माहीत होतं तुम्ही येणार. दरवर्षी मी तुम्हाला या गर्दीत शोधत होतो. पावसाच्या सरीत ते दोघे उभे होते. टाळ वाजत होते. अभंग सुरू होते. आणि 15 वर्षांचं अंतर त्या एका क्षणात संपलं. पांडुरंगनं विश्वासला विचारलं, इतकी वर्ष कुठे होतास? विश्वास म्हणाला, एका वारकरी कुटुंबानं सांभाळलं मला. चांगले लोक होते. पण नाव माहीत नव्हतं, गाव माहीत नव्हतं. फक्त बाबांचा चेहरा आठवत होता. आणि वारी. आणि हे लॉकेट कधी काढलं नाहीस? विश्वासनं लॉकेटला हात लावला. म्हणाला, हे कधीच काढलं नाही. आईनं घातलेलं आहे असं वाटायचं. पांडुरंगनं डोळे मिटले. मनात फक्त सुमनचा चेहरा आला. माझ्या विश्वासला सांगा, आईनं त्याची वाट पाहिली होती. त्यानं हळूच विश्वासला सांगितलं, तुझ्या आईनं वाट पाहिली होती रे. ती गेली, पण तिनं वाट सोडली नव्हती. विश्वासच्या डोळ्यात पाणी आलं. ते दोघे विठ्ठलाच्या दर्शनाला गेले. पांडुरंगनं देवासमोर हात जोडले.
आणि आयुष्यात पहिल्यांदाच त्याच्या ओठांवर एक शांत हास्य आलं. 15 वर्षांनी त्या बापाची वारी पूर्ण झाली होती. जेव्हा खरी असते तेव्हा देव उत्तर देतोच. कदाचित उशिरा, कदाचित वेगळ्या मार्गानं, पण देत नाही असं होत नाही. पांडुरंग 15 वर्ष थांबला. लोकांनी हसलं, पण तो थांबला. ती श्रद्धा, ती प्रतीक्षा, त्यालाच विठ्ठल म्हणतात. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या आयुष्यात असा एखादा क्षण आला का जेव्हा तुम्ही सोडायला निघालेलात पण नाही सोडलं? ते पण शेअर करा. तुम्ही ही कथा कोणत्या गावातून किंवा शहरातून ऐकत आहात तेही मला लिहून कळवा. आम्ही हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. यात आम्ही प्रत्येक गुरुवारी अशाच भक्तीच्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. अशाच भावनिक कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.